जय जवान. मी अमोल काटे, मी संभाजी ब्रिगेडचा प्रदेश कोषाध्यक्ष आहे. काल जी घटना घडली ते घटना समजताच मी बारामतीवरून अक्कलकोटला निघालो. अक्कलकोटला गेल्यानंतर आमचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेले होते. मी पोलीस स्टेशनला काय परिस्थिती, पोलीस कशा पद्धतीने तपास करतात ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर बाहेरच PI ताकून साहेब थांबले होते. तर त्यांनी मला विचारलं काय. मी त्यांना माझं नाव सांगितलं, मी अमोल काटे, मी बारामतीवरून आलो. तर त्यांनी माझा तात्काळ हात पकडला, मला बाजूला नेऊन मला सांगितलं की सगळं व्यवस्थित झालेलं आहे, मला फोन आलेले आहेत आणि व्यवस्थित सगळं चाललेलं आहे, तुम्ही त्याची काही काळजी करू नका. मला थोडंसं वेगळं वाटलं म्हणून मी त्यांना सांगितलं की साहेब मी संभाजी ब्रिगेडचा प्रदेश कोषाध्यक्ष आहे. कदाचित त्यांचा गैरसमज झाला की मी हा दीपक काटेचा कोणतरी भाऊबंद आहे, जो आरोपी दीपक काटे आहे त्याचा कोणतरी भाऊबंद आहे असा त्यांचा समज झाला असावा. त्या ओघात ते त्या ठिकाणी बोलून गेले. त्यानंतर ही घटना मी आमचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांना सांगितली की दादा कदाचित त्यांनी मला दीपक काटेचा भाऊबंद समजलं आणि ते हे गोष्ट बोलून गेले. त्यांना कुठल्या तरी वरिष्ठ नेत्यांचा फोन आलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांच्या दबावाखाली ते तपास करत आहेत आणि आरोपीला या ठिकाणी सॉफ्ट कॉर्नर मिळावा अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी वागत आहेत. त्यानंतर SP साहेबांशी पण या संदर्भात बोलणं झालं. SP साहेबांनी मला त्या ठिकाणी ग्वाही दिली की यामध्ये कुठलीही कसूर ठेवली जाणार नाही, 2 आरोपी अटकेत आहेत, आम्ही व्यवस्थित त्याचा तपास करू. परंतु जे PI आहेत त्यांची भूमिका थोडीशी आम्हाला संशयास्पद वाटत आहे. त्या ठिकाणी जो ओघात ते बोलून गेले ते एकदम आमच्यासाठी ते संशयास्पद आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.